अश्विनी भिडे मुंबई मनपाच्या आयुक्तपदी. अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला. पहिल्यांदाच मनपा आयुक्तपद महिलेकडे. जैन मुनीनं मराठी माणसाला डिवचलं. महाराणी ताराराणी जैन होत्या. जैन आचार्य नयन पद्मसागर यांचं धक्कादायक वक्तव्य. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा. घरात 4 मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती समोर. एक नंबर फक्त व्हीआयपी लोकांसाठी असल्याची माहिती. खरातची गेल्या 5 तासांपासून एसआयटी कडून चौकशी सुरू. खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये सत्ताधारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावं. खरातनं नेत्यांची नावं कोडवर्डमध्ये केली होती सेव्ह. नेते खरातचा सल्ला घेत असल्याची ही माहिती. खरात प्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री गप्प का? खासदार संजय राऊतांचा सवाल. तटकरे बापलेख खरातचे भक्त असल्याचाही दावा. गोंदू खरातकडून भक्तांची आर्थिक लूट उघड. व्हीआयपी दर्शनासाठी तब्बल 5 लाखांपर्यंत रक्कम उकळायचा. नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर रहा. एसआयटी कडून शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा. आजारपणाचं कारण देत चाकणकरांनी चौकशी टाळल्याची माहिती. भूखंड खरेदी प्रकरणी खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल. खरातची पत्नी कल्पना खरातसह 4 विरोधात गुन्हा दाखल. फसवणूक आणि सावकारकी अधिनियमाअंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जमीन व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही. मुलीनं जमीन खरेदी केली असून तो खाजगी व्यवहार. एकनाथ खडसेंनी आरोप नाकारत हात केले वर. भाजपा खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस. 7 एप्रिलला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. मराठी भाषिकांविरोधात केलं होतं आक्षेपार्ह विधान. गर्दी लक्षात घेऊन गोदावरी नदीकाठी 12 नवीन घाट उभारणार. नाशिकमध्ये 10 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 2 नवीन घाटांची योजना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय. आखातातील युद्ध अजूनही थांबता थांबेना. हिजबुल्लाहच्या 100 टॉवर्सवर इस्रायलचे हल्ले. हिजबुल्लाहच्या अनेक इमारती केल्या उद्ध्वस्त. इराण युद्धात सहभागी. अमेरिकेच्या विमानांना स्पेनच्या आकाशात नो एंट्री. युद्ध अन्याय्य असल्याच्या भूमिकेवर स्पेन ठाम. आखातातील युद्ध आणखी 1.5 महिना चालेल. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची माध्यमांना माहिती. युद्धास 4 ते 6 आठवड्यांची मुदत कायम. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित मिळणार. 10वी-12वी साठी राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय. आणि आज पंजाब विरुद्ध गुजरात सामना. न्यू चंदीगडमध्ये रंगणार सामना.